विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं काय चित्र असेल, वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, या संदर्भात स्थानिक पत्रकारांना काय वाटतंय आम्ही जाणून घेतलंय, पाहूया। जिल्ह्यात महाविकास आघाडीची आमदारांची संख्या जास्त राहील। त्यात मतदारसंघ निहाय जर आपण पाहिलं तर शिर्डी, पाथर्डी आणि पारनेर हे डेंजर झोन मधले मतदारसंघ आहेत। तिथं राधाकृष्ण विखे आणि घोगरे यांच्यातील लढत ही अंतिम फेरीपर्यंत मतमोजणीच्या ही अत्यंत चुरशीची ठरेल आणि कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणं जरी कठीण असलं तरी ह्या वेळेला विखेंना सर्वात अवघड इलेक्शन गेलेले आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये ही लढत झाली असली तरी विकासाच्या मुद्द्यावरून हरवलेली ही निवडणूक पहिल्यांदाच वैयक्तिगत मुद्द्यावर येऊन ठेपली। हिवे दावे ही आपल्याला बघायला मिळाले। महाविकास आघाडीचे मागच्या टर्मला बघितलं आपण तर जिल्ह्यामध्ये 9 सीट होते आणि 3च महायुतीचे होते। यावेळेस आपण जर उमेदवारी बघितली सगळ्या प्रत्येक मतदारसंघातली तर महायुती आणि महाआघाडी महाविकास आघाडी यांच्यात काटेची टक्कर आहेत आणि तुल्यबळ समसंख्या होऊ शकते असं एकंदरीत चित्र आहे। पवारांनी सभा घेतलेल्या आहेत। राम शिंदेसाठी उदयनराजे भोसले आले होते, ज्योतिरादित्य शिंदे होते, गडकरी होते, JP नड्डा आले होते। दोन्हीकडून प्रचंड घमासान झालेला आहे, एकमेकाचे नेते फोडलेले आहेत। एकूणच हा जो मतदारसंघ आहे हा निश्चितच ह्यावेळेस बदलाच्या वारा आहे, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच धक्कादायक निकाल लागणार आहे। मला असं वाटतं की लोकांचा रोष हा सत्तेच्या विरोधात असतो। शेतकरी निश्चित त्यांनी आपला रोष या मतदानातून व्यक्त केलेला असावा। म्हणजे महाविकास आघाडीला इथे जास्त सीट मिळतील असं वाटतं। 100% महाविकास आघाडीला जास्त सीट मिळतील, परंतु असं आहे की इथं सत्तेत आमदार कोण आहेत सध्या, त्यांच्या विरोधात रोष आहे असं मला वाटतं। आता तो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या त्या मतातून रोष व्यक्त केला त्याचं प्रमाण किती आहे, त्याचा प्रभाव किती पडतो हे निकालानंतर कळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।